नमस्कार मंडळी, मी मोनिका। तर खानदेशात कानबाईचे रोट पूजण्याची प्रथा परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। तर आमच्याकडे सुद्धा कानबाईचे शनिवारी हे भाजी भाकरीचे रोट असतात आणि त्याच दिवशी रासपूजनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडतो। तर रासपूजनासाठी आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या कुळात जेवढ्या व्यक्ती असतील त्या पद्धतीनं तेवढे गहू हे आपल्याला मोजावे लागतात। तर तेच माझं आता रास मोजणीचं इथं काम चाललेलं होतं। तर बघा, आमच्या कुळाचाराप्रमाणे मी गहू घेतलेत आणि ते मोजून घेतलेत आणि प्रत्येकाच्या मापाच्या मुठा घ्याव्या लागतात। सुरुवातीला कानबाई रानबाई यांच्या नावाच्या 10-10 मुठा या घेतल्यात आणि त्यानंतर आमच्या घरातील सर्व सदस्यांच्या एका सदस्याची 5 मुठा या पद्धतीने घरातील जेवढे सदस्य आहेत परिवारात त्या सर्वांच्या नावाने 5-5 मुठा घेतल्यात आणि सर्वांच्या मुठा मोजून झाल्यानंतर आपल्या ज्या देवघरातील माळ असते, आमच्याकडे देवाचे टाक सुद्धा याला म्हटले जातात। तर पंचकोनी असे देवाचे टाक असतात, तर ते त्या गव्हाच्या राशीवर ठेवण्यात येतात आणि कापुराची ज्योत जाळण्यात येते। तर त्या पद्धतीनं मी गणपती आणि ही देवांची माळ जी आहे ती त्या रासवर ठेवून घेतली आणि नमस्कार करून घेतला।